महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी धोबी समाज आक्रमक, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील 15 वर्षीय जान्हवी जितेंद्र ठाकरे हिच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे संताप व्यक्त करत महाराष्ट्र परिट सेवा मंडळ व समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच खटला विशेष जलद गती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की अल्पवयीन मुलीचा कथित मानसिक छळ झाल्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप असून या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाबींचा निष्पक्ष व सखोल तपास करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। तसेच हा खटला विशेष जलद गती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून पीडित कुटुंबाला न्याय मिळेल आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महाराष्ट्र परिट सेवा मंडळ व समाज बांधवांनी दिला आहे। या निवेदनावर संजय भाऊ वाल्ले, सुनील सपकाळ, काकोदे, योगेश खैरनार, जितेंद्र पवार, शैलेश पवार, अरुण धोबे, एकनाथ बोरसे, आबा सपकाळ, समाधान जाधव, विजय जाधव, अरुण सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सचिन बोरसे, धुळे। गोळीबार टेकडी परिसरात राहणारे एक अल्पवयीन मुलगी, जिचं नाव जान्हवी जितेंद्र ठाकरे, वय वर्ष 15, या निरागस बालिकेला एक तरुण बादल माळी नामक तरुण रोज सतत छेडछाड करत असे व त्या दिवशी त्याने तिच्या घरापर्यंत येऊन तिच्या घरच्यांना, सर्व कुटुंबाला मारण्याची धमकी दिली की आज संध्याकाळपर्यंत तू जर माझ्या प्रेमाला होकार नाही दिला तर मी तुझं पूर्ण कुटुंब संपवून टाकेल। या धमकीतनं त्या निरागस बालिकेने एक शॉक खाल्ला आणि त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली। तर सकल धोबी समाजाच्या, परिट समाजाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलो आहोत की जान्हवी दिदीच्या या मृत्यूस कारणीभूत असलेल्या नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचा खटला चालवून लवकरात लवकर त्या दिदीला न्याय देऊन या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व समाजात असे होत असलेले प्रकार थांबावेत, जेणेकरून न्यायदेवतेच्या माध्यमातून या समाजकंटकांवर काही चपराक बसेल आणि यापुढे अशा कोणत्याही मुलीचा बळी या धुळे शहरात, या महाराष्ट्रात जाणार नाही, याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा, ही आज सकल परिट समाजातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे मागणी करत आहोत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।